Hello, online. I'm audible. Hello, online. मी जे डॅक्स फंक्शन लिहिल ना सगळे सोबत लिहिणार आहे. ठीक आहे, ओके. कोणच मागे राहणार नाही. ऍट द एंड सगळ्यांचा डॅशबोर्ड सेम दिसला पाहिजे मला. जे ऑपरेशन परफॉर्म करतोय फर्स्ट डे पासून जे केले. लेट नका जाऊ. तुम्ही काय करता, इथं बघता, घरी जाता, परत व्हिडिओ बघायचा. तुमचा तो 2 तास वाया जातो. त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा ना घरी गेल्यावर. बाकीच्या सब्जेक्टची प्रॅक्टिस करा. इंटरव्ह्यूज क्वेश्चन बघा. काय काय बघितलेलं मागच्या लेक्चरला एनिमन? सुट्टीत विसरले काय सगळं? सॅटर्डे संडे. ओके ओके. व्हॉट इज डॅक्स and what is calculated column? Okay, so what it create? What he creates? Returns, right? And what major returns? एवढं जरी सांगितलंच ना त्याविषयी इंटरव्ह्यूला, एवढीसा बेसिक, तरी होत्या गोष्टी मॅनेजेबल पुढच्या. And what are the types of two measures? Implicit and what is implicit measures? Predefined. आणि एक्सप्लिसिट जे डॅक्स यूज करून आपण क्रिएट करतो ते, राईट? सो फर्स्ट आपण पाहिलेला सम नावाचा एक डॅक्स फंक्शन पाहिलेला, राईट? सम काय करतं? ओनली पर्टिक्युलर कॉलमवर वर्क होतं, राईट? देन न्यू मेजर इज. इथपर्यंत आलेत ना सगळे? तुलाच विचारतो. आलाय? ठीक आहे. आता इफ जर मला रिटर्न क्वांटिटी काढायची असेल तर मी सम यूज करू शकतो. सम ऑफ रिटर्न क्वांटिटी, राईट? सम काय करतो? रिटर्न्स सम ऑफ रिटर्न क्वांटिटी कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे? रिटर्न डेटा, रिटर्न क्वांटिटी. समथिंग काय येत आली? 1828 आली. ओके. देन अगेन मी रिटर्न क्वांटिटी करतो. ओके. रिटर्न्स ओके. अरे एकदा रन करून बघा. काउंट करा यूज विथ द रिटर्न क्वांटिटी अँड सम यूज करून बघा विथ द रिटर्न क्वांटिटी. फास्ट. डिफरन्स यायला पाहिजे. डिफरन्स आलाय? सेम आहे दोन्ही. ओके ओके. इकडे बघा 2 मिनिट बघा. जेव्हा मी रिटर्न्स क्वांटिटीवर सम वापरलं तेव्हा माझी सम काय आली? 1828, राईट? बट जेव्हा मी रिटर्न्स काउंट यूज केलं, रिटर्न्स क्वांटिटीवर काउंट फंक्शन यूज केलं, इथं सम काय आली? 1809. असं का? एनीवन? वाय? नो नो.
काउंट नॉट काउंट नल वैल्यूज. ओके ओके नाही, काहीतरी कस्टमर असतील ज्यांनी परचेस केले असेल टू प्रोडक्ट्स और 3 प्रोडक्ट्स. ओके बट त्याची ऑर्डर क्वांटिटी किती झाली 1. ओके म्हणजे ऑर्डर आयडी काय झाली 1. बट रिटर्न करताना तो काय होतं एकच क्वांटिटी रिटर्न करणार ना. म्हणजे मल्टिपल ऑर्डर त्यांनी परचेस केले तेव्हा एक आयडी जनरेट होती. बट रिटर्न करताना तो काय नाही एकदाच रिटर्न करणार आहे. पण त्यामध्ये मल्टिपल क्वांटिटी असू शकतात ना. त्यामुळे जेव्हा मी काउंट केलं तेव्हा त्यांनी मला काय व्हॅल्यू दिली 1809. बट जेव्हा मी सम केलं तेव्हा काय दिले त्यांनी सगळ्याची कॅल्क्युलेशन केलं. पण ह्याच्यामध्ये काय केलं कस्टमर जे आहेत ओके जे कस्टमर ज्यांनी मल्टिपल क्वांटिटी सोबत नेली त्याला काय केलं एकच काउंट केलं. ओके देन ओके आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज प्रोडक्ट प्राइस. ओके मला फाइंड काय करायची ॲव्हरेज प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची. ओके सो देर इज अ DAX function name as average. Okay ओके सो ॲव्हरेज यूज करू मी. ओके ॲव्हरेज एक इनबिल्ट फंक्शन आहे. ठीक आहे सो काय होतं ॲव्हरेज देन कॉलम नेम. मला काउंट काय करायची प्रोडक्ट प्राइस. मी तर प्रोडक्ट लुकअपची प्रोडक्ट प्राइस यूज केली राईट. इथं जर मी सेल्स फॅक्टची प्रोडक्ट प्राइस यूज केली असती तर काय आलं असतं रिटर्न मध्ये. आता सेल्स फॅक्ट मध्ये प्रोडक्ट प्राइस नाहीये असं समजा. ठीक आहे असं समजा म्हणजे प्रोडक्ट आपल्या ओरिजिनल टेबल मध्ये नाहीये. बट इथं जर मी सेल्स फॅक्ट टेबलची प्रोडक्ट प्राइस यूज केली असती तर ॲव्हरेज का चेंज झालं असतं कारण की माझ्या प्रोडक्ट लुकअप मध्ये माझ्या फक्त जे इन्व्हेंटरी मध्ये तेच प्रेझेंट राईट. मग सेल्स मध्ये माझं डिफरंट क्वांटिटी प्रेझेंट आहेत. सेल्स झाले प्रेझेंट सो त्यांनी मला काय केलं तर सेल्स जे झालं त्याची ॲव्हरेज प्राइस दिली असती. इथं काय करतोय तो मला मागं कोणी कनेक्ट केलं प्लीज आवाज बारीक. ओके इथं काय केलं त्यांनी मला प्रोडक्ट लुकअप मधले जे प्रोडक्ट प्राइस आहेत आपल्या सगळ्या त्याची एक ॲव्हरेज प्राइस देतोय. ओके कळतंय नाही कळ एक मिनिट दाखव. आपण करू ते कस्टमर लुकअप परफॉर्म. नाही समज में आलं मागे कळतंय का रे. ओके सो काय करू आपण कस्टमर काउंट करू कितीत आपल्याकडे. ठीक आहे ओके कस्टमर काउंट. काय यूज करतो काउंट यूज करतो. देन प्रोडक्ट लुकअप मध्ये ओके प्रोडक्ट लुकअप मध्ये कस्टमर की आहे माझी. ओके और कस्टमर लुकअप मध्ये माझी प्रोडक्ट की आहे. सो कस्टमर लुकअप मध्ये यूज करतो. कस्टमर लुकअप मध्ये प्रोडक्ट की कस्टमर की एंड. Where is my customer? 18K something आले. ओके देन
समझ में आया डिफरन्स. मैंने जब प्रोडक्ट कस्टमर रिक्वायरमेंट कस्टमर म्हणजे कस्टमर की यूज केली तर मला तिथं कस्टमर की तिथे हे दाखवलं. ओके, समझ में आया. बट जेव्हा मी सेल्स पॅक मध्ये कोणत्या तरी प्रोडक्टवर एखादं ऑपरेशन यूज करतोय, तिथं काय केलं मी सेल्स पॅक टेबल मध्ये कस्टमरवर काउंट लावला, कस्टमर कीवर. सो माझ्याकडे असे किती कस्टमर ज्यांनी सेल्स केलाय किंवा ज्यांनी प्रोडक्ट परचेस केलं आपल्याकडे, असे 9च आहे. कळत है? जिसने मेरे में आ रहा है बट डिफरेंस बता रहा आपको, इस पे वैल्यू पे मत जाओ डायरेक्ट. ठीक है, मैं जिस डिफरेंस बता रहा हूँ, इफ मैं कस्टमर टेबल यूज करके ऑपरेशन परफॉर्म कर रहा तो हमको क्या शो हो रहा है, क्या शो हो रहा है कि अब कितने कस्टमर है टोटल. ओके, इफ आप अमेजोन पे जाते हो और कुछ जस्ट अकाउंट क्रिएट करते हो तो आप एक अमेझॉन के कस्टमर हुए, राईट. बट सब परचेस करते है क्या? नाही करते. म्हणजे काहीतरी ठराविक जे परचेस करतात, राईट. मग ते कोणत्या टेबलमध्ये असणार? सेल्स टेबलमध्ये असणार, राईट. काय आला डिफरन्स आता? क्लिअर झालं? व्हॅल्यूवर आता नका जाऊ, व्हॅल्यू काही शो होऊ शकते. ओके, माझी डिफरंट तुमची डिफरंट शो होऊ शकते. माझ्यामध्ये डेटा मिसिंग आहे थोडा, त्यामुळे. ओके, देन काय पाहिलं आपण? ॲव्हरेज पाहिजे. ओके, हा शांत काय सगळे कळतंय ना मागे? काउंट काय करतं? नल व्हॅल्यूज काउंट नाही करत. ओके, मी इथं काय वापरलंय? काउंट ए म्हणून एक फंक्शन वापरले. ओके, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन काउंट आणि काउंट ए? काउंट काय करतं? नल व्हॅल्यूज नाही ऍड करत. ओके, जे रोज असतात, इफ नल व्हॅल्यूज असेल तर नल व्हॅल्यूज ऍड नाही करणार. बट काउंट ए काय करतं? नल व्हॅल्यूजला पण ऍड करतं. इफ म्हणजे कधी कधी काय होतं की काही कॉलम्स ब्लँक असतात. ओके, काउंट कसं जातो? रो वाईज जातो, रोज ऍड करत जातो. ओके, इफ जर मी नुसतं काउंट यूज केलं, जर बाय चान्स कोणत्या रो मध्ये नल व्हॅल्यू असेल किंवा ब्लँक असेल, ओके, ब्लँक व्हॅल्यूज असेल तर ते ऍड नाही करणार. बट जेव्हा मी काउंट ए यूज करेल, कोणते यूज करेल? काउंट ए, तेव्हा जे ब्लँक व्हॅल्यूज असतात ना रोज, ते पण ते त्याला ऍड करणार. ओके, काही ठिकाणी ब्लँक असेल असं समजा तर ते ऍड करतो. ओके, कळालं काउंट आणि काउंट ए मधला डिफरन्स? क्लिअर आहे? एक्सेल डिफरन्स आहे, हे डिफरन्स आहे. हा, ओके, नाही इथं डिफरन्स आहे. काउंट एनी ब्लँक व्हॅल्यूज पण ऍड होतात. ओके, एक्सेलची कम्पेअर नका करू, हे जर गोष्टी डिफरन्स आहेत तिथं थोडे डिफरंट आहे. ओके, देन मला आता काय करायचंय? मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची. काय फाइंड करायची? मॅक्स प्रोडक्ट प्राइस. ओके, सो त्यासाठी एक फंक्शन आहे मॅक्स नावाचं. कोणतं? मॅक्स. तुम्हाला सगळे इनबिल्ड फंक्शन आहे, तुम्हाला फक्त कोणतं फंक्शन कधी यूज करता आलं पाहिजे हे कळायला पाहिजे. ओके, मॅक्स प्रोडक्ट प्राइस. ओके, जस्ट मॅक्स. इथे मॅक्स ए पण दिसते आणि मॅक्स एक्स पण दिसते. ओके, त्यांचा डिफरन्स बघू आपण पुढं. आता मी काय करतो? जस्ट मॅक्स यूज करतो. मला फाईंड काय करायची? प्रोडक्ट प्राइस. ओके, इथं माझं काय ते मेजर क्रिएट झालं, आली 3.58K. ओके, हे के काय येते माहिती का? इफ जर इथं तुम्ही बघाल, जेव्हा एखाद्या मेजरवर क्लिक करताल ना तुम्ही, ओके, मेजरवर क्लिक करता, इथं मेजर्स टूल ओपन होते. ओके, मेजर टूल ओपन होते. इथं तुमचा एक फॉर्मॅट आहे, जनरल फॉर्मॅट. आता कोणता आहे? जनरल. इफ मी जर ह्याच्यावर क्लिक करेल, इथं करन्सी म्हणून पण एक फॉर्मॅट आहे. ओके, त्याच्यावर क्लिक कर. काय आलं? ओके, माझी फाईल कशामध्ये आली? डॉलर्समध्ये आली. ओके,
क्लिक करतो. ओके. आणि इफ तुम्हाला डेसिमल्स वगैरे वाढवायचे असेल तर इथं ऑटो म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, मी जर सिलेक्ट केलं 1 2 3 4 काय असेल ते डेसिमल तुमचे जसं डेसिमल मध्ये दाखवायचं तुम्हाला त्या डेसिमल मध्ये तुम्ही दाखवू शकता. ओके. ओके, व्हॉट इज मॅक्स से. ओके, मॅक्स काय करतं, ओनली न्यूमेरिक कॉलम्स घेतं. काय करतं, वर्क्स ऑन ओनली न्यूमेरिक कॉलम्स. आणि इग्नोर्स काय करतं, ब्लँक टेक्स्ट आणि जे लॉजिकल डेटा असेल ते काय करतं, इग्नोर करतं. कोणतं, मॅक्स फंक्शन. ओके, इन्क्लूड्स टेक्स्ट एर और लॉजिकल इग्नोर. आणि रिटर्न्स काय करतं, मॅक्सिमम न्यूमेरिक व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके, आता माझ्या ह्याच्यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मॅक्स ए ची जे व्हॅल्यू ती सेमच असणार आहे आपल्या ज्या टेबलमध्ये. ओके, आणि मॅक्स ए काय करतं, न्यूमेरिक प्लस टेक्स्ट प्लस लॉजिकल फंक्शन रिटर्न करतं. ओके, देन ब्लँक्स ओनली. इग्नोर काय करतं, ते ब्लँक इग्नोर करतं. बट काउंट हे ब्लँक इग्नोर करत होतं का, नव्हतं करत. म्हणजे मॅक्स सम जे फंक्शन आहे ना ते इग्नोर करतं. ओके, देन इन्क्लूड्स काय करतं, टेक्स्ट ॲज 0 अँड ट्रू अँड फॉल्स. ओके, ट्रू माने 1, फॉल्स माने 0, माहिती ना. ओके, अँड मॅक्सिमम व्हॅल्यू आफ्टर कन्व्हर्जन. इफ टेक्स्ट असेल तर टेक्स्टला कन्वर्ट करणार नंबर मध्ये. एस काय व्हॅल्यू माहिती सगळ्यांना, एस काय व्हॅल्यू माहिती, त्या टेक्स्ट नाही माहिती. ए टू झेड ला काहीतरी एस काय व्हॅल्यू आहे माहिती. ए कॅपिटल ए ला 65, बी ला 66, 67 अशा व्हॅल्यूज आहेत. ओके, तर काय करणार, टेक्स्टला नंबर मध्ये कन्वर्ट करणार अँड देन आपल्या जे हायेस्ट व्हॅल्यू असेल ती देणार. ओके, हे कोणतं करतं, मॅक्स ए वर्क्स करतं. ओके, जसं की इथं बघा प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवतो मग. व्हॅल्यू 50 आहे, मॅक्स रिझल्ट 50 आहे, बट मॅक्स रिझल्ट पण 50 असणार. बट टेक्स्ट असेल तर मॅक्स काय करणार, इग्नोर करणार त्या व्हॅल्यूला. बट मॅक्स रिझल्ट शो काय करणार, 0, फॉल्स शो करणार. म्हणजे इग्नोर नाही करत, एक ट्रू अँड फॉल्स मध्ये व्हॅल्यू देतं आपल्याला. ओके, इफ ट्रू असेल मॅक्स काय करतं, इग्नोर करतं. देन मॅक्स रिझल्ट काय करणार, 1. ओके, देन फॉल्स असेल तर इग्नोर. देन बट मॅक्स रिझल्ट काय करतं आपल्याला, 0. ओके, देन ब्लँक इग्नोर, दोन्ही इग्नोर करतं ब्लँकली. ओके, आता मॅक्स एक्स म्हणून एक फंक्शन. ओके, मॅक्स एक्स कधी यूज करतात माहिती का तुम्ही, इफ आपल्याकडे टोटल सेल्स फाइंड केला असेल आपण, त्यासाठी मॅक्स एक्स साठी एक्सप्रेशन लागतं अँड टेबल नेम लागतं. ओके, इफ माझ्याकडे टोटल सेल्स नावाचा फंक्शन आहे. ओके, टोटल सेल्स मी कॅल्क्युलेट केले, पुढे दाखवणार मी तुम्हाला सांगतोय. टोटल सेल्स मी कॅल्क्युलेट केले आणि मग जर मला त्यामधला मॅक्स टोटल सेल्स फाइंड करायचा असेल तर मी मॅक्स एक्स म्हणून फंक्शन यूज करतो. कोणतं, मॅक्स एक्स. जोरात, नाश्ता नाही, मॅक्स एक्स. काय आलं, कधी यूज करतो आपण मॅक्स एक्स, मी काय करतो, राईट क्लिक करतो, देन याच्यावर क्लिक करतो. इथं दिसते फर्स्ट काय विचारतं ते मला, टेबल नेम तुमचं काय असणार, आणि सेकंड काय असणार, एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे काय, टोटल सेल्स, टोटल प्रॉफिट, जे काय तुम्ही काढलं असेल ते. ओके, कळत आहे मागे, क्लिअर आहे सगळ्यांना, क्लिअर आहे. माझे एवढे मेजर क्रिएट करून झाले सगळ्यांचे का, वर्क नाही करत तुम्ही माझ्याबरोबर, रुकने को मैं रुक सकता हूँ बट करो. ठीक आहे, मागे करताय सगळे, मेघराज काय नाही होत आहे, मागे राहिलेला आधी. तो आता काय करतो मी, अगेन हँग पडलं, तेच हँग झालं.
अच्छा म्हणजे आईचं product आहे ना. अच्छा. एकदा तुमच्यामध्ये ना काउंट सेल्स फॅक्ट टेबल मधल्या कस्टमर कीला लावून बघा बरं काय येतं काउंट फास्ट. विथ द युजिंग ऑफ सेल्स फॅक्ट टेबल काउंट यूज करा कस्टमर कीला. किती येतं 56K. 56K येतोय. ओके माझ्यामध्ये येत नाही काय माहित काय विषय. ओके जेव्हा मी काउंट कस्टमर करतोय युजिंग अ सेल्स फॅक्ट. ओके तुमच्यामध्ये ना 56K येतोय. ओके 56K माझ्यामध्ये डेटा मिसिंग आहे. मी करतो तो ऍडजस्ट नंतर. 56K येतोय बट आपल्याकडे कस्टमर्स आहेत का तेवढे. किती कस्टमर आहेत आपल्याकडे 18,000. मग सेल्स फॅक्ट टेबल मध्ये 56,000 का दाखवतोय. रिपीटेड ऑर्डर होतोय. त्यासाठी डिस्टिंक्ट काउंट म्हणून एक फंक्शन आहे. कोणतं डिस्टिंक्ट काउंट. यूज डिस्टिंक्ट काउंट. ओके करा करा फास्ट. काय मागे येऊ काय तुम्ही मागे येत. अच्छा ओके ओके 17,000 आहे. म्हणजे 17,000 18,000 पैकी 17,000 कस्टमर असेल ज्यांनी आपल्याकडे सेल्स केलाय. राईट ते कशा थ्रू काढलं मी डिस्टिंक्ट काउंट. जर मी काउंट करत होतो तेव्हा 56,000 दाखवत होतं. का कारण की एकच कस्टमर असताना त्यांनी मल्टिपल ऑर्डर्स केले. राईट मग जेव्हा मी डिस्टिंक्ट काउंट यूज केलं त्यांनी काय केलं मला असेच कस्टमर दिले ज्यांनी वेगळे ऑर्डर केले पण त्यांनी काय केलं ग्रुप बाय केलं. त्याला ग्रुप बाय माहिती ना कसं करतात. त्यांनी ग्रुप बाय केला आणि आपल्याला काय दिला एक काउंट दिला डिस्टिंक्ट काउंट दिला. राईट सो तो किती आला 17,000 समथिंग काहीतरी आहे. राईट का आला डिस्टिंक्ट काउंटचा यूज. मला इथं 7 दाखवतोय तुमच्या इथं 17,000 आहे. ठीक आहे 17,000 समथिंग काहीतरी आहे 709 800. ओके कळाला. काउंट ए कधी वापरायचं. काउंट डिस्टिंक्ट काउंट काउंट ए मॅक्स मॅक्स एक्स मॅक्स ए 6 फंक्शन झाले. टोटल रिटर्न्स अँड रिटर्न क्वांटिटी मधला डिफरन्स काय होता काय ते 911 काउंट केलं नुसतं. कोण कशाची काउंट सेल्स फॅक्टेबलचं कस्टमर केलं यांना ते 17,000 यांना तर ह्यांची ऍक्युरेट 56,000 मला 911 असं का केलं होतं. ओके इथे डिस्टिंग काउंट नाही काउंट केलं का ते नुसतं काउंट केलं तर 18 डिस्टिंग काउंट केलं तर 17. झाले सगळ्यांचे एवढे फंक्शन्स वर्क करून. का ठीक आहे आत्ताचे झाले. आता झाले काउंट. लॅपटॉप कुठे का काय काय येणार नव्हता का रे. लॅपटॉप काय का ठीक आहे चालेल. ओके इफ जर मॅनेजर आला माझा आणि त्याने माझं मिनिमम प्राइस विचारली तर जशी मॅक्सिमम प्राइस विचारली त्यांनी तसंच त्यांनी मिनिमम प्राइस विचारली तर प्रोडक्टची तर त्यासाठी मिन म्हणून एक फंक्शन आहे म्हणजे मिनिमम. ओके सो मी काय करतो न्यू मेजर क्रिएट करतो. जर इंटरव्ह्यूला मला कोण चुकताना दिसलं तुमच्यामध्ये मग मी सांगतो बरोबर. मग बरोबर सांगतो मी सगळ्यांना. ठीक आहे सगळ्यांचे ट्रिपच कॅन्सल करून टाकतो डायरेक्ट. कळलं ना. सो मग काय फाइंड करायची मिनिमम प्राइस. ओके
सो त्यासाठी मीन म्हणून एक फंक्शन. ओके, इकडे 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 वर पुढे मीन म्हणून एक फंक्शन आहे. सो काय करतो, मीन वर क्लिक करतो. मला काय फाइंड करायची, प्रोडक्ट प्राइस. सो प्रोडक्ट लुकअप मधली प्रोडक्ट प्राइस. आलं हा, त्यामुळे पण होऊ शकतं कधी. ठीक आहे, कार्ड व्हिज्युअल मध्ये काय करतो मी, ड्रॅग करतो अगेन मध्ये, वेअर इज मीन प्राइस. ओके, 2.29. पण ह्याला जर पर्सेंट पाहिजे असेल तर ओके, मी काय करतो अगेन क्लिक करतो. इथं पर्सेंट म्हणून एक ऑप्शन आहे बघा, मेजरवर क्लिक केलं ना, पर्सेंट म्हणून ऑप्शन आहे. आहे 229 समथिंग काहीतरी आहे. मिनिमम प्राइस पर्सेंट मध्ये दाखवायचे, बस एवढं काय नाही. त्याला आपण प्राइस मध्येच ठेवू. आता मला काय काढायचंय, रिटर्न रेटचा पर्सेंटेज काढायचा. काय काढायचंय, रिटर्न रेट पर्सेंटेज. कसं फाइंड करणार, हा कसं फाइंड करणार, रिटर्न रेट पर्सेंटेज. रिटर्न रेट पर्सेंट पाहिजे मला, मॅक्झिमम मिनिमम कसं करायचं, कशावर, क्या करना पड़ेगा, ग्रुप बाय. किसको ग्रुप बाय करना पड़ेगा, रिटर्न रेट को. बट नहीं है ना हमारे पास, रिटर्न रेट कहाँ पे है, रिटर्न रेट है, रेट बोला मैंने, रिटर्न रेट परसेंट निकालना है मेरे को. क्या निकालना है, रिटर्न रेट परसेंट. येस, एनीवन मागे कसं कॅल्क्युलेट करू शकतो मी. बाकीचे फंक्शन विचारून जा, लॉजिकल फक्त सांगा काय काय कोणते कॉलम यूज करणार. रिटर्न रेट पर्सेंट जर मला फाइंड करायचा आहे तर कोणते 2 कॉलम मी यूज करणार. आणि हा, आणि ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटीला रिटर्नने डिवाइड करू का टोटल रिटर्न्सला ऑर्डरने डिवाइड करू. टोटल रिटर्न्स क्वांटिटी डिवाइड बाय ऑर्डर क्वांटिटी करू शकतो. ओके, सो फाइंड काय करू आपण, रिटर्न रेट पर्सेंट. त्यासाठी डिवाइड म्हणून एक फंक्शन. ओके, कोणतं, डिवाइड. जस्ट काय यूज करतो, डिवाइड. तो काय म्हणतोय मला, न्यूमरेटर मध्ये आपल्या ऑलरेडी मेजर्स क्रिएटेड आहे. काय करतो इथं, रिटर्न क्वांटिटी डिवाइड बाय ऑर्डर क्वांटिटी. अबे यार, नाही नाही नाही, काय रे सांगता का रे, मी खूप सिली मिस्टेक केली, तुम्हीच सांगा. कशाला सम करायचं, कशाला सम करायचं, नाही राईट. अरे एवढं मिस्टेक आहे, कॉलम येते, कॉमा आहे, सॉरी. सो काय म्हणलं, जस्ट कॉमा. कुठे सम वर गेले रे सगळे, हा दिसत नाहीये, कोण आहे रे. आला माझा रिटर्न रेट पर्सेंट. तुमचा काय येतं बघा बरं, तोच येतं डिफरंट. माझ्यामध्ये व्हॅल्यूज मिसिंग आहेत त्यामुळे डिफरंट येईल तुमचा. काय तो डिवाइड बाय टोटल ऑर्डर क्वांटिटी. आला, काय आला तुमचा 2.78 बरोबर. टोटल रिटर्न क्वांटिटी डिवाइड बाय टोटल ऑर्डर क्वांटिटी.
2.7 और 2.9 समथिंग काहीतरी 2.17. ओके तेच बरोबर आहे. मला एकदा कोणतरी डेटा सेंड करता का? माझ्याकडे डेटा मिसिंग आहे. फक्त 20, 21, 22 किंवा अख्खीच फाईल पाठवा मला. येस सम केली राईट. त्यासाठी आपण त्याचे मेजर फाइंड केलं ना रिटर्न क्वांटिटी मध्ये. काय केलं आपण? सम ऑफ रिटर्न क्वांटिटी. माझ्याकडे ऑलरेडी मेजर प्रेझेंट आहे राईट. सो मी काय केलं आधी मेजर फाइंड करून घेतले सम ऑफ रिटर्न क्वांटिटी आणि सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी आणि त्याला काय केलं फक्त डिवाइड केलं. रिटर्न रेट पर्सेंट निघाला सगळ्यांचा. रिटर्न डेटा मध्ये रिटर्न क्वांटिटी सम ऑफ रिटर्न डेटा रिटर्न क्वांटिटी आणि सेल्स फॅक्ट मधली ऑर्डर क्वांटिटी. सेल्स फॅक्ट टेबल मधली ऑर्डर क्वांटिटी सम ऑफ सेल्स फॅक्ट टेबल ऑर्डर क्वांटिटी. सेकंड मेजर. मी तर काय केली सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी साठी काय केलं सेल्स फॅक्ट टेबल मधला काय यूज केली ऑर्डर क्वांटिटी नावाचा कॉलम यूज केला. ओके त्यामुळे त्याची सम मिळाली. ओके फोकस करू ठीक आहे ना काय प्रॉब्लेम नाही. तुमचं किती 2.17 आले काय 0. तेच मग इथे कन्वर्ट करणार. जस्ट क्लिक ऑन दॅट पर्सन. क्लिकच आहे ना ऑलरेडी. कुठे 1 मिनिट त्याच्यावर क्लिक कर ना. पर्सेंटवर क्लिक कर. पर्सेंटवर क्लिक कर. आलं 2.17. हां पेरी काय केलं मी सम केली फक्त ऑर्डर क्वांटिटीला. कोणत्या टेबल मधल्या सेल्स फॅक्ट टेबल मधल्या. 2.17 आली सगळ्यांची. 2.17 रिटर्न क्वांटिटी. रिटर्न क्वांटिटी काय करणार मी माझ्या रिटर्न क्वांटिटी कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे रिटर्न डेटा मध्ये. सो मी सम कुठे करणार रिटर्न रेट पर्सेंट. काय केलं मी जस्ट डिवाइड फंक्शन यूज केलं. ओके काय यूज केलं डिवाइड फंक्शन. पांडुरंग लॅपटॉप कुठे सेट. हा मी केलं ना. मी काल सकाळी अपलोड केलं ना. छान छान छान. ऑनलाईन कळतंय. ऑनलाईन 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 झालं सगळ्यांचं. सगळे फंक्शन काय आले सगळ्यांना. मिनिमम मॅक्सिमम काउंट काउंट आहे मॅक्स मॅक्स सेम मॅक्स एक्स. अजून काय झालं डिवाइड. अजून काउंट आहे झालं. अजून मॅक्स झालंय. ॲव्हरेज फाइंड केली का आपण. ॲव्हरेज केली ना. ॲव्हरेज प्रोडक्ट प्राइस फाइंड केली 9. अजून मिनिमम झालं. 9 फंक्शन यूज बघितले आपण कसे यूज होतात राईट.
कळते का नाही? लॅपटॉप लॅपटॉप तू पण गेलेला तिकडे आत्याकडे काकाकडे मग 0.0 ओके. इफ तुम्हाला 0.2 येत असेल ना 0.002 ओके त्यासाठी काय करा मेजरवर क्लिक करा. ओके मेजरवर जेव्हा क्लिक करता इथं मेजर टूल्स म्हणून ऑप्शन येईल आणि इथं पर्सेंट म्हणून साईन आहे त्याच्यावर जस्ट क्लिक करा तेव्हा ते कन्वर्ट होईल पर्सेंटेज मध्ये आणि 2.17 म्हणून क्वांटिटी येईल. लॅपटॉप कुठे कळालं ते कन्वर्ट कसं करायचं एव्हरीवन? सो आपलं नेक्स्ट फंक्शन आहे स्विच. स्विचचा यूज बघितला तुम्ही पायथन मध्ये कसा होतो स्विच केस? नाही माहिती कसं होतो पायथन मध्ये स्विच केस कशी वर्क होती? जर मल्टिपल कंडिशन असेल तेव्हा आपण इफ यूज करून फायदा होतो का आपल्याला? नाही. त्या आपण काय यूज करतो स्विच केस. स्विच केस काय करतात त्या डायरेक्ट केसला आउटपुट म्हणून देतात. इफ आपण स्विच केस 1 मागितलं तर काय देतो 1 2 2 3 3 अशा स्विच केस तयार होतात बरोबर. तसंच फंक्शन पॉवर बीआय मध्ये पण आहे. ओके आता इथे बघा माझ्याकडे एज्युकेशनल लेवल आहे. ओके बॅचलर आहे ग्रॅज्युएट डिग्री हायस्कूल पार्शियल कॉलेज पार्शियल हायस्कूल आहे. ओके मला काय करायचंय हायस्कूलला कन्वर्ट करायचं हायस्कूलला नाव द्यायचंय सुपर हायस्कूल असं ठरवू आपण आता. ओके ठीक आहे. सो त्यासाठी मी काय करतो स्विच केस यूज करतो. कोणते स्विच फंक्शन काय करतो इथं न्यू कॉलम. ओके कॅल्क्युलेटर कॉलम तयार करतो कारण की मला हा रिझल्ट शो करायचा आहे. ओके सो न्यू कॉलम तिथे काय करतो एज्युकेशन लेवल म्हणून एक कॉलम तयार करतो एज्युकेशन लेवल. ओके सो आय यूज स्विच सिंपल स्विच. ओके हे काय विचारते मला फर्स्ट एक्सप्रेशन काय विचारतंय एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे मला कोणत्या कॉलमवर वर्क करायचंय एज्युकेशन लेवल नावाच्या कॉलमवर. एव्हरीवन मागे पुढे बघा एज्युकेशन लेवलवर वर्क करायचं मला. ओके एक्सप्रेशन म्हणजे काय तुम्हाला कोणत्या कॉलमवर वर्क करायचंय. एक्सप्रेशन म्हणजे काय कोणत्या कॉलमवर तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. ओके सो इथं काय लिहितो मी एज्युकेशन लेवल आलं कस्टमर लुकअप मध्ये एज्युकेशन देन कॉमा. काय विचारतंय मला व्हॅल्यू 1. व्हॅल्यू 1 म्हणजे काय त्याच्यामध्ये किती प्रेझेंट आहे आपले 4-5 आहे. ओके सो त्यामध्ये मी काय सिलेक्ट करू बॅचलर सिलेक्ट करू. बॅचलर हाय डिग्री काय त्याला आपल्याला काय करायचं चेंज करायचं नाव त्याचं काहीतरी वेगळं द्यायचं. ओके काय हा तसंच काय पण इफ फंक्शन माझ्याकडे कंडिशन आहेत. मला काय कंडिशन आहे हायस्कूलला मला नाव पाहिजे पार्शियल स्कूल पार्शियल स्कूलला काय पाहिजे सुपर स्कूल अशी कंडिशन आहे. समज मल्टिपल कंडिशन इफ कंडिशन तेव्हा मी स्विच केस यूज करू. येस तो व्हॅल्यू 1 मध्ये काय टाकू शकतो मी बॅचलर्स वगैरे जे आपले टाईप होते ना ते टाकतो. ओके बॅचलर स्पेलिंग बरोबर आहे करे. ओके त्याचा रिझल्ट काय पाहिजे मला सांगा तुम्हीच काय लिहू शकतो एबीसी टाकतो. ओके एबीसी देन अगेन तो काय विचारतो मला व्हॅल्यू 2 दुसरी व्हॅल्यू त्याला तुम्हाला रिप्लेस कशाने करायचंय पण त्याच्या एका व्हॅल्यूने करायचं. ओके सो मी तर काय होतो पार्शियल पार्शियल एकदा स्पेलिंग चेक करायचं कोणते जाऊन पटकन. मग बॅचलरच एबीसी मध्ये केलंय ना. ही व्हॅल्यू 1 आहे आणि हा रिझल्ट 1 आहे. एबीसी मध्ये जो रिझल्ट 1 है हाँ बैचलर्स को होगा एबीसी में. ओके यहाँ पे क्या है फर्स्ट रिजल्ट वैल्यू 1. वैल्यू 1 मतलब क्या जो सब टाइप है उसके नाम और उसका रिझल्ट क्या आना चाहिए एबीसी. सेम मला व्हॅल्यू 2 टाकायची तर व्हॅल्यू 2 मध्ये काय टाकणार मी पार्शियल टाकू पार्शियल डिग्री का काय ते आहे त्यामध्ये. ओके काय एकदा सांग पार्शियल हायस्कूल आहे
स्पेशल हायस्कूल टाकू. त्याला मला रिप्लेस कशाने करायचंय, रिझल्ट टू रिप्लेस कशाने करायचंय, XYZ करू. ओके. इथं जर नाव नीट नाही टाकलं ना सगळं चेंज होणार बरं का. काय आता जस्ट घेतो. ओके घेतो. काय म्हणले, एज्युकेशन लेवल कुठे. ओके हे बघा इथं बॅचलर्स होतं. ओके एज्युकेशन लेवल बघा इथं बॅचलर्स आहेत, त्या रिप्लेस त्याला काय आले व्हॅल्यू एज्युकेशन लेवल मध्ये ABC नाही सध्या. अच्छा कॉलम इकडे घेऊ का, तसं करतो. ते जाऊ दे, माझ्या याचा इश्यू आहे कीपॅडचा. ओके एज्युकेशन लेवल काय इथं बॅचलर्स आहे. सेकंड काय केलेलं आहे आपण, हायस्कूल काहीतरी केले राईट, पार्शियल हायस्कूल, त्याला मी सिलेक्ट करतो. पार्शियल हायस्कूल आहे, त्याला काय एक्सपायर झालेलं आलेलं ना. काल स्विच केस कशी वर्क करते नाही कळते, काहीच नाही. पायथन मध्ये स्विच केस कशी वर्क होते कळालं. अरे म्हणजे सांगतोय तिथं स्विच केस बघितले असेल तुम्ही, स्विच केस 1 2 3 4 5 6 जसं इफ कंडिशन लिहितो आपण तसेच राईट. इफ म्हणजे असं समजा मला कंडिशन सांगायची होती, इफ माझं जर एज्युकेशन लेवल बॅचलर असेल तर ते मला काय दाखवायचंय ABC ने. इफ मग नंतर काय लिहिणार तुम्ही, एलसिफ लिहिणार राईट. एलसिफ कसं लिहिणार, एलसिफ माय स्कूल इज काय म्हणलं पार्शियल हायस्कूल, त्याला तुम्हाला काय दाखवायचंय XYZ. तुम्हाला मल्टिपल इफ कंडिशन लिहावे लागतील राईट. त्याच्याऐवजी मी काय केलं फक्त कुठे गेलं, ओके ठीक आहे. त्यासाठी मी यूज काय केलं, स्विच कंडिशन, स्विच फंक्शन. स्विचने काय केलं, जस्ट फर्स्ट त्याने काय विचारलं तुम्हाला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचंय राईट. कोणत्या कॉलमवर करायचं होतं मला, एज्युकेशन लेवल. ओके देन मला रिप्लेस काय करायचं, इफ कंडिशन कशावर होती माझी, बॅचलर्सवर. ओके इफ बॅचलर असेल तर त्याला व्हॅल्यू दे ABC. तसंच बॅचलर्स म्हणजे इथं काय असतं, फर्स्ट व्हॅल्यू 1 काय टाकली मी बॅचलर्स, त्याला रिझल्ट काय द्यायचा होता मला ABC. सेम व्हॅल्यू 2 काय होती माझी पार्शियल हायस्कूल, त्याला रिझल्ट काय द्यायचा होता XYZ. काय आलं, सेम इफ कंडिशन. इफ कंडिशन जिथं माझी अॅन्युअल इन्कम जर 90,000 असती, मी काय लिहिलं असतं, इफ अॅन्युअल इन्कम इज 90,000 ग्रेटर दॅन 90,000, त्याला काय व्हॅल्यू दिली असती मी, हाय व्हॅल्यू. तसंच मला काय रिप्लेस करायचं होतं, फक्त एज्युकेशन लेवलला रिप्लेस करायचं और एक कंडिशन होती माझी. ठीक आहे काय आलं, क्लिअर, नक्की, पक्का. अजून काय असतं का, लॉक कर दिया जाए. ठीक आहे काय आलं, समजा काय आलं, काय आलं कळतंय सगळ्यांना. पांडुरंग हे ग्रेटर दॅन लेस नाही, डायरेक्ट रिझल्ट असतात असं म्हणू शकतो, रिप्लेस करू शकतो ते इफच नहीं. स्विच केस में कंडीशन नहीं, इफ सिर्फ नाम चेंज करना होगा. इफ कंडीशन रहना पड़ेगा तो इफ, और उसमें एंड ऑपरेटर और ऑपरेटर मालूम है ना, बता दो वो नेक्स्ट टॉपिक है. ठीक है आपण एक ईच पॅरेंट म्हणून एक कॉलम तयार केलेला आठवते, ईच पॅरेंट म्हणून. ओके हा बाब नॉट अ बाब राईट. सो आता मला असं दाखवायचंय की ज्याचे इन्कम 1 लाखापेक्षा असेल, जास्त असेल आणि तो बाप असेल म्हणजे तो पॅरेंट असेल. ओके पॅरेंट असेल त्याला हाय प्रायोरिटी कस्टमर म्हणून नोट करायचं. काय करायचंय, हाय प्रायोरिटी म्हणून. ओके त्यासाठी मी कंडिशन लिहू, इफ कंडिशन लिहू का सांगता तुम्ही, सांगा तुम्ही, नाही सांगा, लिहायला नाही. काय करू, न्यू कॉलम तयार करू. हाय प्रायोरिटी सांगा, इफ. ओके
देन लॉजिकल टेस्ट म्हणजे काय, अॅन्युअल इन्कम. ओके, कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं. ओके, अॅन्युअल इन्कम कशामध्ये रे, कस्टमर लुकअप मध्ये अॅन्युअल इन्कम. अॅन्युअल इन्कम इज ग्रेटर दॅन 1 लाख. 1 2 3 4 5. ओके, देन मला अजून एक कंडिशन दाखवायची, अँड. ओके, सिम्पल अँड देतो. डबल अँड ऑपरेटर आहे, अँड ऑपरेटर माहिती आहे, अँड ऑपरेटर आणि ऑर ऑपरेटर सेम इथं वर्क करतं. काय करतो मी इथं, अँड ऑपरेटर, लॉजिकल अँड. ओके, मला आता लॉजिकल टेस्ट काय पाहिजे, इज पॅरेंट कोणत्या टेबलमध्ये, कस्टमर मध्ये ना, कस्टमर टेबलमध्ये वेअर इज पॅरेंट, हा इज पॅरेंट इज इक्वल टू राईट पॅरेंट. ओके, आपण पॅरेंट म्हणून. ओके, पॅरेंट. सॉरी वापस लिहावं लागेल मला, बाप मीच चुकी केली. ओके, मला काय दाखवायचं त्याला, बाप ते असेल तर काय दाखवायचं मला, रिझल्ट ट्रू काय करायचं आहे, प्रायोरिटी कस्टमर, हाय प्रायोरिटी कस्टमर. ओके, सो हाय प्रायोरिटी कस्टमर. आणि एल्स फॉल्स मध्ये नॉट अ प्रायोरिटी आपल्याला. जाऊ द्या ना, स्पेलिंगचं नका म्हणा घेऊ थोडंफार. नॉट अ प्रायोरिटी करतो. अॅन्युअल इन्कम काय नॉट अ प्रायोरिटी का, त्याचं इन्कम जास्त जरी असेल पण त्याचा जर तो जर पॅरेंटच नसेल तर तो काय ना नॉट अ प्रायोरिटी मध्ये. अँड कसं वर्क करतं, इफ बोथ ट्रू असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, ट्रू. एखादं जरी फॉल्स असेल त्याची फॉल्स. काय आलं. ओके, इफ जर मी तर काय वापरतो, ऑर ऑपरेटर यूज करतो. काय यूज करतो, ऑर ऑपरेटर. कुठे गेला पाईप, ऑर ऑपरेटर. ऑर कसं वर्क करतं, इफ बोथ आर फॉल्स. इफ एक जरी कंडिशन ट्रू असेल दोन कॉलम मधली तर काय रिटर्न करणार, ट्रू. काय आलं, टेस्ट इथं आता. ओके, क्लास अटेंड करायला आलाय का, ठीक आहे. जॉब आहे मी कसं ऑर ऑपरेटर यूज केलं. सो मी तर काय करतो, जस्ट एंटर दाब. आला हाय प्रायोरिटी. फर्स्ट काय दाखवत होतं मला, ते फॉल्स दाखवत होतं. बट जेव्हा मी त्याची अॅन्युअल इन्कम चेक करतो काहीतरी इथं आहे ना, इथं 20,000 काय दाखवते मला. हा पण माझा तो बाप आहे ना, इथं 20,000 होती. बट तेव्हा मला काय दाखवत होता, नॉट अ प्रायोरिटी म्हणजे लो प्रायोरिटी. बट तो काय होता, कुठे गेला इज पॅरेंट, कुठे गेले रे आपले इज पॅरेंट. हा तो काय होता, पॅरेंट होता. त्यामुळे काय दाखवत होता, हाय प्रायोरिटी, लो प्रायोरिटी, नॉट अ प्रायोरिटी दाखवत होता. राईट. बट आता त्याची इन्कम किती, 20,000च आहे. बट तो पॅरेंट आहे ना, सो मला काय दाखवायचा तो, हाय प्रायोरिटी. काय आलं कसं वर्क होतं, अँड ऑपरेटर आणि ऑर ऑपरेटर. ओके, कळतंय पक्का, लॉक किया जाए. काय आलं, इफ कंडिशन कशी वर्क होती, अँड ऑपरेटर कसं वर्क होतं, ऑर ऑपरेटर. अँड देन अजून आपण स्विच केस एक बघितले, स्विच फंक्शन. राईट, कळलं. बाद झालं, ठीक आहे. एक लास्ट बघू, देन टेक्स्ट फंक्शन जस्ट एक लास्ट बघू. ओके, पुढे गेलं. बास करायचं. तर जर अँड ऑपरेटर वापरला नाही तर काय कसं करशील सांग बरं. हो मग वापरावं लागणार ना. अँड ऑपरेटर कसं वर्क होतं माहिती का,
नाही, जर नुसतं अँड यूज केलं तर काय होतं दाखवतो मी तुम्हाला. ओके, ते पण आहे दाखवतो, तेच बघणं होतं आता आपण. आता एक न्यू कॉलम सिलेक्ट करतो. हुशार आहे सर. मला काय ऍड करायचंय, मला फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि प्रेफिक्स ऍड करायचं. ओके, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि प्रेफिक्स. ओके, कॅटिनेट असताना ही जर मी कॉन्कॅटिनेट यूज केलं तर मला 3 गोष्टी पाहिजे. काय पाहिजे, प्रेफिक्स पाहिजे, फर्स्ट नेम पाहिजे आणि लास्ट नेम पाहिजे. इफ जर मी कॉन्कॅटिनेट यूज केलं तर मला इथं काय दाखवलंय, टेक्स्ट 1 आणि टेक्स्ट 2, म्हणजे मी कोणते तरी 2च कॉलम घेऊ शकतो. ओके, मी काय करतो, इथं जस्ट प्रेफिक्स घेतो फर्स्ट कॉलम. कशामध्ये तो कस्टमर लुक, अँड देन काय फर्स्ट नेम घेतो. ओके, इफ जर मला लास्ट नेम पण हवा असेल तर त्यासाठी सिंगल अँड म्हणून पण एक फंक्शन, सिंगल अँड काय आलं दाखवतो. इथं आलं काय आलं, प्रेफिक्स आणि त्याचं फर्स्ट नेम. ओके, तर ह्याला काय करू आपण, कोणतं फंक्शन नाही यूज करायचं, डायरेक्ट अँड ऑपरेटर. ओके, सो काय होतो, प्रेफिक्स प्रेफिक्स अँड देन इथं काय यूज करतो, अँड ऑपरेटर यूज करतो. कोणतं, अँड. देन काय करतो मी, फर्स्ट नेम. ओके, देन अगेन काय करतो, अँड ऑपरेटर. देन लास्ट नेम. ओके, एंटर. आलं पूर्ण ना, काहीतरी हे शिला. इफ जर मला ह्याच्यामध्ये स्पेस द्यायचा असेल तर मी काय करणार, अँड मध्ये जस्ट डबल इन्व्हर्टेड, त्यामध्ये स्पेस आणि अगेन काय टाकणार, अँड ऑपरेटर. काय होतं, इंटू. आलं फर्स्ट म्हणजे प्रेफिक्स नंतर इथं काय आलंय, स्पेस आलाय. ओके, जर तुम्हाला फर्स्ट नेम नंतर पण द्यायचं असेल तिथं काय जस्ट डबल इन्व्हर्टेड स्पेस अँड देन अगेन अँड. ओके, एंड. आला मध्ये स्पेस. काय आलं, सिंगल अँडचं वर्क आणि डबल अँडचं वर्क. सिंगल अँड काय करतो, सेपरेट करतो व्हॅल्यूला असं म्हणू शकतो, स्पेस थ्रू और कशा थ्रू, और ऍड करतो. अँड डबल अँड काय करतो, एक लॉजिकल ऑपरेटर. इफ कोणती तुम्हाला लॉजिकल व्हॅल्यू रिटर्न करायची असेल लॉजिकली, तर तेव्हा काय यूज करणार तुम्ही, अँड किंवा ऑर ऑपरेटर. ओके, काय आलं, आजचे टॉपिक्स क्लिअर सगळे. मेजर क्रिएट झालेत माझ्याकडे 10-12 काय असतील ते होतील, म्हणजे परत लेक्चर बघणार सगळे, हो ना. ठीक आहे, ऑनलाईन खूप लगेच कट होईल, होऊ शकतो. मी काही यूज नाही केलं पण चेक करू. मी कपड्यात पडतच नाही एवढं नेस्टेडच्या कशाला, पॉवर बेन एवढं दिलंय ना. हॅलो ऑनलाईन, जस्ट वेट अ मिनिट, मला अटेंडन्स काय टाकू, कसली, अच्छा सिलेबसचं का, थेरीवाली टाकू का काय म्हणते मला नाही कळलं. तुम्ही सिलेबसची पण टाकू आणि कोणती